नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ताजा मटारपासून झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत। तर ही रेसिपी लहान मुलांना खूपच आवडेल, एवढी भन्नाट चवीची ही रेसिपी आपली तयार होते। तसेच ही रेसिपी तुम्ही मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी बनवा किंवा तुम्ही नाश्त्यासाठी बनवा, तसेच तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटीभर ताजा मटार घेतला आहे। तर ताजा मटार स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये 1 हिरवी मिरची घालून घेतली, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घ्यायचे। झाकण लावून खडबडीत आपल्याला हे दळून घ्यायचे आहे। अजिबात याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची नाही, फक्त खडबडीत जाडसर हे वाटण तयार करून घ्यायचे। तर इथे पाहताय तुम्ही, मी जाडसर वाटण तयार करून घेतले आहे, म्हणजे जाडसर वाटून घ्यायचे। आता लगेचच आपल्याला कढईमध्ये 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचे आहे। तेल घालून घेतले, तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये 1 चम्मचभर जिरे आणि 1 मोठा चम्मचभर पांढरे तीळ घालायचे आहेत। थंडीचे दिवस आहेत आणि पांढरे तीळ हे खाल्लेच पाहिजेत। व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे दोन्ही साहित्य। त्यानंतर वाटलेले मटार यामध्ये घालून घ्यायचे। चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे। तर पाणी किती घालायचे, तर एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे आहे। तर त्यासाठी इथे मी पहिली 1 वाटी पाणी घातले आणि दुसरी पाव वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतले आणि तेच पाणी यामध्ये मी घालून घेतले आहे। तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर इथे मी चिली फ्लेक्स घालून घेतला आहे 1 चम्मचभर। तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल। तर 1 चम्मचभर आमचूर पावडर घालायची, म्हणजे आपली जी ही रेसिपी तयार होणार आहे ती मस्त अशी चटपटीत तयार होईल। तर उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे बारीक रवा वापरायचा आहे। तर बारीक रवा इथे मी सर्व घालून घेते। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला लावून घ्यायचा, तो इथे तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालणार आहे। तर चम्मचने हे व्यवस्थित तळापासून एकजीव करून घ्यायचे। हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत छान असे एकजीव करून घ्यायचे। तर लगेचच हे मिश्रण घट्ट झाले, त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। मीठ थोडेसे बेताचे घालायचे, कारण आमचूर पावडरमध्ये सुद्धा थोडेफार मीठ असते, त्यामुळे मीठ कमी घालायचे। हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे आणि इथे पाहताय तुम्ही छान असा गोळा तयार होत आहे मिश्रणाचा। आता लगेच एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतले आहे। तुम्ही पसरट प्लेटमध्ये काढून घेतला तरीसुद्धा चालेल। तर हे थंड होऊ देऊया। थंड झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला समजेलच। तर ही रेसिपी 1 नंबर होते बरं का। एकदा बनवलात तर मुले मागून मागून खातील, एवढी ही चवीला भन्नाट लागते। त्यानंतर यामध्ये आपल्याला मीडियम साईजचा बटाटा घालायचा आहे। तर 1 बटाटा उकडून घेतला आणि त्यानंतर किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आणि तो यामध्ये घालून घ्यायचा। त्यानंतर हे हातानेच व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आणि मस्त असे गोळा तयार होईपर्यंत एकजीव करून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटीभर जाड पोहे घालून घेतले आणि ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे। त्यानंतर हाताला थोडेसे तेल लावून घेतले आणि मिश्रणातला एक गोळा लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आणि याचे आपल्याला छोटे छोटे अशा पद्धतीने नगेट तयार करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला आता समजलंच असेल आपण काय पाहतोय ते। तर आज आपण पाहतोय ताज्या मटारचे नगेट्स। तर चवीला खूप भन्नाट लागतात। तसेच हे नगेट्स तुम्ही लहान मुलांना टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता किंवा नाश्त्याला द्या, किंवा तुम्ही मुलांच्या बर्थडे पार्टीला सुद्धा अशा पद्धतीने नगेट्स
बनवून मुलांना देऊ शकता. खरंच खूप चवीला भन्नाटच लागतात. तर अशा पद्धतीने हे नगेट्स इथे मी बनवून घेते. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, थोड्या मीडियम आकाराचेच हे नगेट्स तयार करून घ्यायचे. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 चम्मचभर कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे आणि थोडीशी पाणी घालून याची पातळ स्लरी तयार करून घ्यायची. जसे दाखवते त्या पद्धतीने पातळ स्लरी तयार करून घ्यायची. स्लरी आपली तयार झाली आहे. आता यामध्ये एक एक करून नगेट्स घालून घ्यायचे आणि व्यवस्थित घोलून घेतल्यानंतर पोह्याचा जो आपण रवा बनवला त्यामध्ये घालून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने ते मी सर्व नगेट्स आहेत ना ते स्लरीमध्ये घोलवून घेणार आहे आणि त्यानंतर रव्यामध्ये घोलवून घ्यायचे अशा पद्धतीने. तर जास्तसुद्धा आपल्याला रवा लावायचा नाही आहे. थोडासा रवा लावला की लगेचच आपल्याला हे नगेट्स तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर तेलसुद्धा व्यवस्थित गरम झाले आहे. तर जास्तीचे सुद्धा तेल आपले गरम नको आहे. तर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे आणि इथे एक एक करून सर्व नगेट्स इथे मी तेलामध्ये सोडून घेतले आहेत. 1 मिनिटभर झाल्यानंतरच आपल्याला झारा तेलामध्ये सोडून घ्यायचा आणि हे नगेट्स आहेत ते अलटून पलटून तळून घ्यायचे आहेत. तर गुलाबी रंगावरती हे नगेट्स छान असे तळून घ्यायचे. तर बाहेरून कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे नगेट्स तयार झालेले आहेत. खरंच खूपच सुंदर हे नगेट्स झालेले आहेत. तर इथे सर्व नगेट्स इथे पाहताय खूप छान असे नगेट्स आपले तयार झालेले आहेत. तर झाऱ्याच्या साहाय्याने इथे मी सर्व नगेट्स काढून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही नगेट्स मुलांना दिलात तर मुलेसुद्धा खुश होतील आणि घरचेसुद्धा खुश होतील. एवढे हे नगेट्स छान असे तयार होतात. आता भरपूर सारे मार्केटमध्ये ताजे मटर आलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ताजा मटरचा नगेट्स एकदा नक्कीच करून द्या मुलांनासुद्धा आणि घरच्यांनासुद्धा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर इथे मी चटणीसोबत एन्जॉय करणार आहे. तुम्ही इथे केचपसोबत हे नगेट्स खाल्लात तरीसुद्धा चालेल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसंच सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.